तर आज आव्याची गाडी पहिल्यांदा आपण आपल्या घरी घेऊन आलतो. आई म्हणली पुजून घेऊया गाडी. मग आईनं आणि बहिणीने गाडी पुजली. विशाल शेठला म्हणलं नारळ फोडा आता. तर आता आपण चाललोय कुठं विशाल? अक्कलकोटला चाललोय. आव्याची गाडी आणलेली घरी पहिल्यांदा, पुजली भिजली. आता घरनं निघालोय. हे जॅकेट नेण्यासाठी आम्ही कात्रकाडावरून इथे आलोय. तर आता भेटू थोडं काहीच वेळात विशालच्या घरी. विशाल म्हणला घरी काही व्हिडिओ काढू नको, नाही तर बाप चिपली नाही मला. म्हणला जाता जाता एक सिनेमॅटिक शूट घे, म्हणजे आम्हाला बी स्टोरी ठेवा येईल. आव्याचं काही तर गुप्तगुप्त चाललेलं कोणासोबत तरी, ते काही कळलं नाही. पण काय माहित, त्यांचं चाललेलं जरा प्रायव्हेट. आव्याला म्हणलं राहू दे आता, मेडिकल सारखं करू नको, बस गाडीत जरा एन्जॉय घे. मिस्त्रीच्या घरी चाललेलो. मिस्त्रीनं बसल्या बसल्या कांड सुरुवात केलं. कुठं शेटाची नट खोल, शिटा खोल. मिस्त्रीचा हातच राहत नाही. ती गॅरेजमुळे सवय लागली सारखी खोलाखोलीची जोडाजोडीची. नुसार साधा पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल असतं. त्यात नाही कसं काय. ठीक आहे. पंपवाला काय तर समजून सांगत होता पेट्रोल बद्दल, पण ते काय आम्हाला नीट समजलं नाही. आम्ही घरनंच जेवून आलतो, त्यामुळं आव्या आणि मिस्त्रीन फौजी गेलते जेवायला. काय सुट्टीच नाही. त्यासनी म्हणलं लोड काही घेऊ नका, दाबून जेवा. मिस्त्री म्हणलं लगा सुखानं जीव तिथे सारखंच कुठं व्हिडिओ. मिस्त्री पटते का तुम्हाला? एकटे एकटे खाता इकडे बघा, इकडे पटते का एकटे एकटे खाता? इथून विसल्या राहिलाय. खावा बिवा तर म्हणा. ह्या ग्रुपमध्ये हेवी ड्रायव्हर म्हणलं तर मिस्त्रीच. मिस्त्रीला एकदा जेवल्यानंतर गाडी दिली. मिस्त्रीने झापझुप गाडीच वाढायला सुरुवात केली. पण म्हणलं आधी मला बिस्लरीच्या बाटल्या आणून द्या. म्हणलं विशाल शेट लावलंय बाहेर. आव्या बघा सारखं झोपेशीवर जाई हो. रात्र झाली गेला झोप आवरत नाही. तोपर्यंत भावाला 2 बिस्लरीच्या बाटल्या, एक थंड आणि एक गरम. प्या म्हणला कुठली पाहिजे. अरे लागा थंड माझ्याच हातात आली. मिस्त्रीने एकदा गाडी चालू केली. झापक झुपक नुसतं गुलीगत गाडी. मिस्त्री थटवतच नाही. म्हणलं आता म्हणलं झोप तुम्ही, काय होईल ती पुढच्या पुढं बघू. मी तर गाडीत झोपलेलो चालू असताना, पण केव्हा पोचवलं ती काही समजलं नाही. आणि उठून बघतो तर सगळी गारगूर झोपले ती. आणि एक जणाला डिक्कीत बंद केलता, त्याचा काही दाखवता आलं नाही. परत दाखवतो, पण परत बी काही शूट घेता आला नाही. मिस्त्रीचं काय कळतच नव्हतं, नक्की झोपल्या ते का आपले टाइमपास करते. बघा पाय बाहेर मुंडकात, काही विषय समजतच नव्हतं. उठलो, आव्यानं हातपाय तोंड धुतलं, सगळ्यांनी आंघोळ बिंघोळ केली आणि देवदर्शनाला निघालो मंदिरात. गार तर एवढं लागत होतं, थंडीने सगळी कुडकुडलेली. त्यामुळं पोरं म्हणली चला चहा तर पिऊया आधी गरम गरम. उठल्या स्वामींचं असं दर्शन झालं ना, टॉपच. सकाळी एकच चहावाला भेटला, तो बी टॉप. परत काय लाईनीत उभं राहिलो. जाम गर्दी राव 5 वाजता. पण इथं काही व्हिडिओ काढायची परमिशन नव्हती, त्यातून पण अधूनमधून मी व्हिडिओ क्लिक करत होतो. आव्या काय मधनच कचाकच गर्दीत घुसतोय. आत गेल्यावर काही व्हिडिओ काढता येणार नाही, म्हणून स्वामींचं दर्शन तो मला इथनच प्रोजेक्टरवरच दिलं. इथे बघा माळेच्या मण्यानी स्वामींचं चित्र काढलेलं. आव्याला काही दमच निघत नव्हता. दम कसा निघत, स्वामींची मूर्ती घ्यायची होती गाडीत ठेवायला, म्हणून आव्याची धावपळ चाललेली. एक गादी घेतली आणि परत मूर्ती चेक करत होता आव्या. फौजीनं कसलं अत्तर घेतलेलं लसणाचं. म्हणलं सर्दी जाते. म्हणलं सर्दी जाते का मुंग्या येतात ती काय कळ. हिथं आली पोरं आणि कधी फोटो काढला नाही असं होऊ शकत. आणि लगेच दर्शन घेऊन मागं जायचं. इथलं पंढरपूर म्हणजे परत पुढे मोहोळ स्वामींच्या चरणासनी स्पर्श करून आणलेला हार आम्ही आव्याच्या गाडीला बांधत होतो. तो काय नीट बांधता येत नव्हता. प्रोसेस चाललेली, धावपळ चाललेली गाड्यांची. मिस्त्री म्हणलं तुम्हाला अक्कल कमी आहे, थांबा मी बांधतो दोन्हीकडच्या साईडचं. मग विकास म्हणला थांबा लाईट जावतो तुम्हाला. कुठं काही जेवणच नाही की जायचं. 160 जातो. कुठं जायचं 100? नाही मिस्त्रीला नीट घ्या रे. मिस्त्री मेन आहे बाबा. रागावलं म्हणजे परत म्हणणार मी चालवत नाही. आव्याला दम निघत नाही म्हणलं तर काय करायचं. पुष्पराज झुके का नाही साला. आपल्याला दम निघतो का?
आपण मी काढला का आयफोन. मग काय केला फोटोशूट क्वीन सोबत आपल्या. पंढरपूरमध्ये आलो आणि माझ्या लक्षातच नाही व्हिडिओ चालू आहे, आपला व्लॉग चालू आहे म्हणून. काय क्लिकच घेता आल्या नाहीत व्हिडिओच्या. मग शेवटला घेतली. गोंदावल्यात आलेल्या आरती चालू होती. आरती करून घेतली आणि मिस्त्रीने थेट गाडी मंदिरासमोरच लावली पूजायला. मग काय पूजन झालं ओके मध्येच. तर आपण भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.